आर्णी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती, हिंदू उत्सव समितीच्या आयोजनात श्री रामनवमी निमित्त शहरातून निघालेल्या प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात सकाळी दुचाकी रॅली तर संध्याकाळी भव्य शोभायात्रेत भजने, भगवे फेटे घातलेली सडसडत्या रक्तांची तरुणाई, पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रभू श्री राम, लक्ष्मण, माता सीता आणि पवनपुत्र हनुमान राम दरबार यासह दुर्गा वाहिनी व श्रीराम प्रतिमेच्या आकर्षक प्रतिकृतीसह ढोल ताशांच्या निनादात भजनी व डीजेच्या तालावर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गाने सकाळी दुचाकी रॅली व संध्याकाळी भव्य शोभायात्रा गणपती मंदिर चौक येथे विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष विनायक थोडगे सपत्नीक पूजा करून सुरुवात झाली। यात्रा शनी मंदिर, बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक, बस स्थानक, रामराज्य चौक, शिवनेरी चौक ते ग्रीन पार्क स्थित राम मंदिरात समापन करण्यात आला। शोभायात्रेमुळे श्रीरामाच्या जयघोषाने आर्णी नगरी दुमदुमली होती। सकाळी दुचाकी रॅली निघाली ती शहरातून विभिन्न मार्गाने फिरून राम मंदिरात दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरती केल्यानंतर शोभायात्रेत रॅलीचा समारोप झाला। जन्मोत्सवाच्या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। वाहनावर रथावर ठेवलेली प्रभू श्रीराम व सीतामाईंची वेशभूषा केलेल्या आकर्षक देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। त्यासमोर ढोल पथक, देवी देवतांचे देखावे, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान दरबार व भजन मंडळींचा शोभायात्रेत समावेश होता। याचबरोबर ढोल ताशा पथकांच्या तालावर व डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता। तसेच साऊंड सिस्टीम वरून सुरू असलेल्या भजनांना टाळ्यांच्या गजरात शिवाजी चौक येथे उद्योजक गोपाल कोठारी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार व विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड तालुका अध्यक्ष राजेश माहेश्वरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। तर रामराज्य चौकात ठाणेदार सुनील नाईक, सचिन मेसरे व मातृशक्तीद्वारे आरती करण्यात आली। शोभायात्रेत दुर्गा वाहिनी व मातृशक्ती तथा युवकांच्या शौर्याचे प्रात्यक्षिक केले व उपस्थितांचे पारणे फेडले। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा भारी गर्दी करून प्रतिसाद दिला। शोभायात्रेत आमदार राजू तोडसाम, प्रिया तोडसाम, भाजपाचे जिल्हा समन्वयक नेते नितीन भुतडा, उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांनी भेट देऊन राम दरबारचे दर्शन घेतले। या शोभायात्रेत प्रथमतः महिला व युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। शोभायात्रा पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीचा काहीच अंदाज येत नव्हता। ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात शोभायात्रेवर पुष्प उधळले। या प्रसंगी पोलिसांच्या विविध तुकड्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। श्री रामनवमीच्या शुभेच्छा फलकांनी शहरातील मुख्य चौक रंगून निघाले होते। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती, हिंदू उत्सव समितीच्या वतीने आयोजनाची तयारी केली होती। रामनवमीच्या उत्सवाचा उत्साह शहरातील नवयुवकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला। तसेच आमदार व माजी आमदारांसह विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती, हिंदू उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व राम भक्तांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अथक प्रयास केले। शरद बेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।